अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचा तालुका आहे। या तालुक्यात सुनील दांडगे नावाचा व्यक्ती राहत होता। त्यांना मयुरी नावाची मुलगी आहे आणि मयुरीचे शिक्षण पूर्ण झालं होतं। त्यामुळे वडिलांना वाटत होतं की आता मयुरीचे लग्न करावे। त्यामुळे सुनील दांडगे यांनी मुलगा पाहण्याचा कार्यक्रम सुरू केला। पण मयुरीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं। तिला वाटत होतं की लग्न तर करायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपण आपल्या आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे। त्यामुळे तिने आईवडिलांना देखील सध्या तरी लग्न करायचे नाही असा हट्ट धरला होता। परंतु आईवडिलांना वाटत होतं की मयुरीचे आता वय झालं आहे, त्यामुळे ते लग्न उरकून टाकलं म्हणजे तिला चांगला नवरा देखील भेटेल। त्यामुळे त्यांची गडबड चालू होती। मयुरी ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिला भविष्यात चांगला नवरा मिळेल असे तिला वाटत होतं। परंतु वडिलांनी काही मयुरीचे मनावर घेतलं नाही आणि ते मयुरीसाठी मुलगा शोधण्याचे काम करू लागले। काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर सुनील दांडगे यांना कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे एक मुलगा असल्याची माहिती मिळाली। मुलगा हा नात्यामधील होता, त्यामुळे सुनील दांडगे हे माही जळगाव येथे पोहोचले। मुलगा पाहण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मुलगा सागर कदम याला कामाबद्दल माहिती विचारली। त्यावेळी सागर याने मी हॉटेलमध्ये कुकचं काम करतो असं सांगितलं। सागर याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स निवडला होता, त्यामुळे तो चांगल्या प्रकारचे कुकचे काम करत होता। त्याला पगार देखील चांगल्या प्रकारे मिळत होता आणि पुण्यासारख्या ठिकाणी तो काम करत होता। भविष्यात मयुरी ही देखील पुणे येथे राहण्यासाठी जाईल असे मयुरीच्या वडिलांना वाटले आणि त्यानुसार सुनील दांडगे यांनी मुलगा पसंत केला। त्यामुळे काही दिवसातच तुम्हाला आम्ही निरोप सांगू असे मयुरीचे वडील सांगत होते। माही जळगाव येथून निघून गावाकडे ज्यावेळेस सुनील दांडगे पोहोचले आणि येताना मोबाईलमध्ये त्यांनी सागरचा फोटो आणला होता। संध्याकाळच्या सुमारी घरातील सर्व मंडळी एकत्र बसले आणि त्यावेळी त्या सर्वांनी सागर याचा फोटो पाहिला। त्यावेळी आई वडिलांना मुलगा तर पसंत पडला होता, पण मयुरीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसून येत होते, कारण तिला मुलगा पसंत पडला नाही। पण आई वडील मुलाला पाहून आनंदी झाले आहे, त्यामुळे मयुरीने देखील आपला चेहरा हसरा ठेवला आणि मुलगा पसंत असल्याचे आई वडिलांना सांगितलं। आता त्यानुसार मयुरीने मुलगा काय करतो हे वडिलांना विचारलं। तेव्हा त्यांनी सांगितलं तो चांगल्या हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतो, चांगला पगार आहे, तुला सुद्धा भविष्यात काहीतरी करण्याची तो संधी देईल असं मयुरीचे वडील सांगत होते। आता मयुरीची समजूत वडील काढत असले तरी काळ पुढे सरकत होता, तसा मयुरीचा चेहरा पडू लागला होता। आता मी एवढे शिकले आहे, स्वयंपाक करणाऱ्या मुलाबरोबर लग्न कसे करू असं मनातली मनात सुरू झालेलं वादळ मयुरीला शांत बसू देत नव्हतं। लग्न करावे की नाही अशा 2 विचारांनी मयुरीच्या डोक्यात काहूर माजवला होता। फोटोवरून तर सागर चांगला दिसत होता, प्रत्यक्षात मात्र त्याचा स्वभाव कसा असेल, तो माझ्याशी जुळून घेईल की नाही असे एक ना अनेक प्रश्न मयुरीच्या डोक्यात तिला पडले होते। तर इकडे मयुरीने होकार दिल्यामुळे सुनील दांडगे हे लग्नाच्या पुढील कार्याला गुंतले होते। त्यांनी सागर यांच्या घरी देखील निरोप पाठवला होता, आम्हाला मुलगा पसंत आहे, सागर याला मुलगी पाहण्यासाठी पाठवून द्या असा निरोप सागरच्या घरी पोहोचला। तेव्हा सागर काही दिवसातच मयुरीला पाहण्यासाठी तिच्या घरी पोहोचला। घरातील परिस्थिती पाहून मयुरीच्या घरची परिस्थिती, लोकांचे स्वभाव सागर याला आवडले होते। मयुरीला पाहिल्यानंतर सागर आनंदी झाला। थोडा वेळ सागर याने मयुरीसोबत गप्पा देखील मारल्या आणि दोघांच्या आवडीनिवडी विचारल्या। पण मयुरीच्या मनात जो काळाकुट्ट अंधार पडला होता तो तिने चेहऱ्यावर येऊ दिला नाही। काही वेळात सागर हा सर्वांचा निरोप घेऊन गावाकडे परत गेला। आता काही दिवसात आपले मयुरीबरोबर लग्न होणार असा आनंद सागरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता। त्याप्रमाणे काळाने देखील पुढे जायचे ठरवले आणि खऱ्या अर्थाने सागरच्या पाठीमागे सुरू झालेला शुकशुकाट काही दिवसातच दोघांच्या लग्नाचा साखरपुडा देखील पार पडला। लग्नाची तारीखसुद्धा ठरली आणि काही दिवसावर लग्न येऊन ठेपलेलं असताना मनात विष घेऊन फिरणारी मयुरी वेगळ्याच मूडमध्ये दिसत होती। आता तिच्या डोक्यात जे काही विचार चालू होते ते प्रत्यक्षात उतरवण्याचे तिने प्रयत्न सुरू केले।
मला माझे करिअर करायचे होते, पण वडिलांनी विनाकारण घाई केली. मुलगा आता दिसायला सुंदर दिसतो, पण त्याच्या कामाची पद्धत, आयुष्यभर स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीबरोबर मी कसे राहणार, असा काही विचार मयुरीच्या डोक्यात जोर वाढू लागला होता. आता साखरपुडा देखील झाला होता, लग्नाची तारीख देखील काढली होती. मग आता यातून काहीतरी करून आपली सुटका करून घेतली पाहिजे, असा काहीसा विचार मयुरीच्या डोक्यात येऊ लागले होते. मला तर लग्न करण्याची इच्छा नाही, त्यासाठी लग्नाला जर सागरच पोचला नाही तर मग लग्न कोणाबरोबर लावणार, त्यासाठी सागरचाच काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, अशा प्रकारची सुपीक कल्पना मयुरीच्या डोक्यातून निघत होती. त्यासाठी मयुरीने सागरला संपवण्याची सुपारी देण्याचा निर्णय घेतला. आदित्य शंकर धांडगे, संदीपदादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रबाण सखाराम कोळपे यांच्याशी मयुरीने संपर्क केला. त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर सागर याचा काटा कसा काढायचा, वडिलांच्या आग्रहाखातर मी लग्नाला तयार झाले होते, पण मला सागर पसंत नाही आणि त्याचे कामसुद्धा मला आवडत नाही. त्यामुळे माझ्या वाटेतून सागरचा काटा निघाला पाहिजे, तरच मी जीवनात आनंदी राहील आणि माझ्या आवडीनुसार लग्न करता येईल, अशा प्रकारची आयडिया मयुरीने केली. त्यानुसार मयुरीने सुपारीच्या स्वरूपात 50,000 रुपये देखील दिले. त्यानुसार सर्वांनी मिळून सागर ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणच्या परिसराचा अंदाज घेतला. त्यानुसार आता सागर याचा कार्यक्रम कुठे करायचा हे सुद्धा ठिकाण ठरलं होतं. 27 फेब्रुवारी 2025 रोजी सागर हा संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील काम आटोपून दौंड तालुक्यातील खामगाव फाटा या ठिकाणी आला होता. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला काही तरुणांनी अडवले. त्यावेळी सागर याने तुम्ही का अडवले याबद्दल विचारणा केली. तेव्हा तरुणांनी काही कारण न सांगता सागर याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. अचानक तरुणांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी सागर हा खाली पडला. तरी देखील ते लोक सागर याला मारत होते. काही वेळातच सागर हा शांत झाला. तेव्हा त्या ठिकाणावरून सर्वजण पळून गेले. रात्रीच्या सुमारास सागर याचा रस्त्यावरच जीव गेला होता. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या सागरचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी यवतमाळ पोलिसांना खुनाची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी सागर याचा मृतदेह रुग्णालयात पाठवला आणि हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तात्काळ तपास सुरू केला. तेव्हा CCTV फुटेजमध्ये काही तरुणांचे चेहरे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी अवघ्या 5 तासातच आरोपीला अटक केली. जेव्हा आरोपींना अटक करण्यात आली त्यावेळी पोलिसही त्यांचं बोलणं ऐकून चक्रावून गेले. कारण हे सर्व करण्यासाठी त्यांना सुपारी दिली होती मैताच्या होणाऱ्या बायको मयुरी दांडगेने. मयुरीला लग्न करायचे नव्हते, तर तिने सागरला स्पष्टपणे नकार देणे अपेक्षित होते, पण तिने सागरला जीवनातून संपवून टाकले. सागरचे आयुष्य तर संपवून टाकले, शेवटी स्वतःचं आयुष्य देखील तिने बर्बाद केले. आईवडिलांची इच्छा म्हणून मयुरी लग्नाला तयार झाली होती, पण एवढं मोठं भयंकर कांड करून बसली. त्यामुळे मुलींना विश्वासात घेऊनच तिचा जोडीदार ठरवा, एवढेच या घटनेच्या माध्यमातून सांगायचे आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.